शिक्षकांना मारण्याचा अधिकार नाही, मग पोलिसांना कसा? राज ठाकरेंनी कोर्टाचेही वाभाडे काढले. दिल्लीच्या रस्त्यावर आपण आक्रोश पाहिला. तिथं वर्दीला आपली मर्यादा, संवेदना विसरताना पाहिलं. आपल्या हक्कासाठी देशभरातून जंतर मंतरवर आलेल्या लेकरांना जनावरांसारखं मार खाताना पाहिलं. त्यात दिल्लीच्या रस्त्यावर त्यांचं रक्त सांडताना पाहिलं. पण तरीही मुरदाड व्यवस्थेला दयामाया आली नाही. या मारहाणीवर एकाही सत्ताधाऱ्याला काहीही वावगं वाटलं नाहीये. त्यांनी उलट याच विद्यार्थ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर दहशतवाद्यांपासून ते अशांतता पसरवण्याचा प्रयत्न असे एक ना अनेक आरोप करण्यात आलेत. या मारहाणीच्या निषेधार्थ काही वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, पण या पोरांचं गारण ऐकायला कोर्टालाही वेळ नाहीये असं सांगण्यात आलंय. त्यामुळे आता राज ठाकरेंनी यावर एक थेट पोस्ट लिहित पोलीस, कोर्ट आणि नेत्यांचा समाचार घेतलाय. पाहूयात काय आहे ती पोस्ट. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, मला एक प्रश्न पडलाय. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाहीये? दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जातोय. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तरी एक वेळ ठीक होतं, पण हा म्हणजे कुठला तरी सूड उगवल्यासारखं केला जातोय. जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलन करते विद्यार्थीच नाही, तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि पोलीस तशी कृत्य करतायत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊ शकत नाही. मुळात आंदोलन का झालं तर नीट परीक्षेत गोंधळ झाला, ज्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला. त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलंय, मोठं केलंय. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाहीये तशी ती पोलिसांना पण नाहीये. पण तरीही हे का केलं गेलंय? पूर्वी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना सर्रास मारायचे. त्यांचे प्रसाद मलाही अनेकदा मिळालेत, जिच्यावर पुढे बंधनं आली, कारण न्याय व्यवस्था सोडली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मग हाच न्याय पोलिसांना का नाही? मी अनेकदा सांगत आलोय आणि आज देखील हेच म्हणेन. महाराष्ट्रातले पोलीस असोत की इतर कुठलेही, त्यांना जी कृती करायला सांगितली जाते ती करणं, त्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कोणी अधिकार दिले? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का? युनायटेड नेशन्सचे काही महत्त्वाचे नियम आहेत जे एम्नेस्टी इंटरनॅशनल पण पाळते. ते म्हणजे जेव्हा केव्हा बळ वापरायची वेळ येईल त्यासाठी केली जाणारी कृती संविधानिक असली पाहिजे, आवश्यक असेल तरच झाली पाहिजे, ती प्रमाणात असली पाहिजे, त्यांचं उत्तरदायित्व हवं. आज नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, न्यूझीलंड या देशांमध्ये अशा पद्धतीनं पोलिसी बळाचा वापर झाला तर त्याची कठोर चौकशी होते आणि त्या चौकशीचा रोख हा आदेश देणाऱ्यांकडे जास्त असतो. हे आपल्याकडे पण व्हायला हवं. हे कोण करेल असा प्रश्न आहे. पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या मुलांना झुरळ म्हणणार आणि मग हेच देशातील सर्वोच्च न्यायालय आम्हाला सध्या तरी ते मारहाणीचे व्हिडिओज बघायला वेळ नाही असं सांगणार. हे अजब आहे. त्यांना नक्की कशासाठी वेळ आहे मग, हाच प्रश्न आहे. सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीयेत, म्हणून तरुण तरुणींना रस्त्यावर उतरावं लागलाय. त्यामुळे याचा विचार सिव्हिल सोसायटीनं करायला हवा, यावर चर्चा व्हायला हवी. खासदारांनी संसदेत यावर चर्चेचा आग्रह धरला पाहिजे. प्रश्न राज्याकडे नागरिकांवर बळ वापरण्याचा अधिकार आहे की नाही, हा नाहीच आहे. तो अधिकार जवळपास प्रत्येक राज्याकडे असतो. खरा प्रश्न असा आहे की घटनात्मक लोकशाही स्वतःच्या अधिकारावर संयम ठेवण्याची क्षमता दाखवते का? लोकशाहीची परिपक्वता विरोध किती कठोरपणे दडपला जातो यावर ठरत नाही, तर विरोधाचा आवाज कसा संयमाने आणि पुढच्या परिणामांचा विचार करत हाताळते हा आहे. आणि आज प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानापुरता पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे गृह खातं आणि आज पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले, पण त्या ट्विटला काही अर्थच नाही आहे. खरं तर या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं. पण मला काही समजतच नाही आहे की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे. म्हणजे हीच गोष्ट आपण, मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्या वेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते, ते पण तसंच त्यांनी मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं.
आता इथे दुसरा एक प्रश्न आहे तो प्रपोर्शनेट, म्हणजे अतिरेकी बळाचा वापर न करता सौम्यपणे आणि आवश्यक बळाचा वापर करणे हे सुद्धा ठरवण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यांना सौम्य म्हणजे सौम्यच बळाचा वापर केला पाहिजे. आम्ही म्हणतो म्हणून तो प्रपोर्शनेट आहे असं होणार नाही. जो प्रपोर्शनेट पॉवरचा वापर असेल तोच झाला पाहिजे. मुंबईमध्ये ॲडव्होकेट सौम्या कोरडे आहे, तिला हाऊस अरेस्ट केलेली आहे. अनेक जणांना सांगितलं घरातून बाहेर निघायचं नाही, बाहेर निघायचं असेल तर आम्हाला सांगायचं. असं तुम्ही करू शकत नाही, पोलिसांना हे अधिकारच नाही आहे. हे जर पुण्यात झालं तर आम्हाला कळवा, हे जर नागपूरमध्ये झालं तर आम्हाला कळवा, हे जर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं तर कळवा, सांगली कोल्हापूरमध्ये झालं तर कळवा. आपण अशा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीतून घालवलं पाहिजे. त्याच्याशिवाय पोलीस व्यवस्थापन चांगलं होणार नाही. आपल्याला पोलीस दल हे आपलं हे लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचं आहे. अनेक पोलीस चांगले आहेत. त्या चांगल्या पोलिसांना काम करण्याची संधी देण्यासाठी आपल्याला वाईट पोलिसांना लवकरात लवकर घालवलं पाहिजे. आणि त्यामुळे वाईट प्रवृत्तीविरुद्धचं सुद्धा हे आंदोलन आहे. सोशल मीडिया वॉच पोलीस करू शकत नाही. एक आयेशा खान नावाची कोणीतरी अभिनेत्री आहे, ती उभी होती ते आंदोलन पाहत. ती घोषणा पण देत नव्हती तेव्हा, तरीसुद्धा तिला अरेस्ट करण्यात आलं, तिला ताब्यात घेण्यात आलं. हे चुकीचं आहे. डिटेन करण्यात आलं, हे चुकीचं आहे असं डिटेन्शन करणंसुद्धा. त्यामुळे बळाचा अतिरेकी वापरसुद्धा चालणार नाही. माझ्यासोबत आमची सगळी वकिलांची टीम आहे, काही लॉचे विद्यार्थी आहेत. आणि आम्ही आजच्या आंदोलनामध्ये जर काही पोलिसांनी गडबड केली तर त्यांच्यावर कारवाई करू. अशी खणखणीत पोस्ट राज ठाकरेंनी करत व्यवस्थेच्या मुस्कटात मारली आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या वागण्यावर मलमपट्टी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता हा आक्रोश आणि पोलिसांचं वागणं विसरणार नाहीये. त्यांना माहितीये या पोलिसांच्या बाजरोडेपणाला कोणाचा ना कोणाचा आदेशाचा पाठबळ आहे. अन्यथा यांची एवढी हिंमत होणार नाही. लेकी बाळांचे कपडे फाडणं, त्यांना मारहाण करणं, त्यांच्या अश्रुधुराच्या नळकांना फोडणं, त्यांना खिळा लावलेल्या काठ्यांनी मारहाण करणं, जनावरं कोंबल्यागत गाडीत कोंबून नेणं, एवढं सगळं करून सरकार या युवकांचा आवाज दाबू शकलेला नाहीये, त्यांचं आंदोलन तोडू शकलेलं नाहीये. त्यामुळे येणारा काळ हा सरकारसाठीही कठीणच जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी. बोले की अर्जंट